मांगरात इला वरती सड्यावर आणि वरती आपलं मांगरात घर पण हा आणि इकडे शेती कलम वगैरे इकडे आहेत आपली आणि ह्या आमच्या आजी आजोबांचा स्मारक आहे बांधलेला. तर आपण आधी इकडे त्यांचे नमस्कार करूया आणि मग बाकीचं दाखवते घर वगैरे. नमस्कार करते. चल हट 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 चल 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 तिकडे मागे हो. चल चल. अय्यो शिंग मारू गेला माका काय आवाज तुला. आणि हा आमचा वरचा सड्यावरचा घर आहे बंगलो आमचं मोठं. आणि इकडे ही गाय नुसती माझ्या मागूनच येता. खय जातस जा गोठ्यात जाऊचा चल. त्यांचं आता वरती गोट्यात जाऊचो वेळ झालो ते आता गोट्यात जातील. इकडे गोठो आमचं. तर इकडे कलमा वगैरे आहेत आमची. इकडे लहानपणी आम्ही भरपूर वेळ असायची शेतीच्या वेळेस वगैरे. आता आम्ही सगळीकडे कलमाच लावला त्याच्यामुळे शेती वगैरे काय दिसणार नाही. इकडे भात शेती जास्त असायची, नाचणी वगैरे, मिरची, भाज्या वगैरे सगळं असायचं. आता शक्यतो आम्ही कलमाच लावलेली आहे तिकडे सगळीकडे. इकडे कलमाची झाडं, एक दोन काजूची झाडं दिसतील. प्रॉब्लेम आहे तुला, कुठे जाते? ही गाय बघा आमच्या सोबतच चालली आहे. आमच्या पाटणात येतात. तिला पब्लिसिटी करायची आहे स्वतःची. गायक वाटता आमच्या यूट्यूब चॅनल मार्फत फेमस होता वाटतं. ते सोबत चालली आहे आमच्या. काहीपर्यंत यांची बाग आहे विटांची. म्हणजे इकडे सगळीकडे कलमा दिसते. सगळीकडे कलमाच आहे त्यांची. अजून भरपूर पुढे पण त्याच्यामुळे आपण इथेपर्यंत दाखवतो. आता आम्ही वरच्या बाजू केला. ती गाय बघा आमच्या पाटणाच इली आहे गाय पण. ती बघा वरती गाय इली. इकडे अण्णा खाली जातात ते. आता अण्णा पण इले होते आमच्या बरोबर. असं करा चला. हे बघा याची गंमत दाखवते मी. असं धरायचं आणि हातावर किंवा डोक्यावर मारायचा फुटता असं. पण इकडे आपली विहीर आहे ज्या विहिरीतून आपल्या पूर्ण कलमांसाठी, माड्यांसाठी आणि शेतीसाठी पाणी वापरलं जातं. ती विहीर आहे आपली इकडे. खूप जुनी आजोबांपासूनची विहीर आहे ती दाखवते. आता सध्या तरी काय पंप लावलं जात नाही कारण पावसाचं पाणी वगैरे भेटतंच झाडांसाठी. अशी आपली इकडे बाग. आणि इकडे लाजाळू दिसली आहे मका. इकडे आपले सगळे माड आणि त्याच्या बाजूत कलमा पण आहे. आणि इकडे बघू गेलास तर इकडे मोठा आमचा पेरूचा झाड आहे त्या साईडला शेगलाचं झाड पण आहे. शेगलाची भाजी आम्ही इकडूनच काढून वगैरे नेतो. घरी पण आहे खालच्या घरात. आणि आत्ता हे सध्या इकडे आम्ही कलमा आणि माड पण लावलेलं आहे इकडे वरती. हा साईडनी हिला, दुसऱ्या साईडनी हिला, त्या साईडनी आपल्या आपलं खूप जुनं आता वड पण दिसत आहे. भरपूर वर्षापूर्वीचं म्हणजे आजोबांच्या वगैरे काळात खूप जुनं वड आहे. आणि इकडेच गोठं आमचं. इकडे आम्ही गोठ्यात गुरा वगैरे बांधतो. मित्रांनो बघा मस्तपैकी सनसेट इलेलो हा. सूर्य असं लाल बुंद झालो हा. मेन इकडनं रस्तो हा हायवे. आता आपण आमच्या वरच्या घराच्या खालच्या समोरच्या बाजू गेला. इकडे बघा इकडे माड पण होत घराच्या समोर. आणि इकडे घर नवीन हल्लीच बांधलेला. आता आपण काय घरात जात नाही, भरपूर उशीर झालो खाली जाता. ओके सड्यावर आमका बराच वेळ झालो. आता आम्ही खाली जाऊक निघाला. सगळीजण आता चाललाव खाली. बराच काय ना काय पुंजवला नाही आहे या त्या पोरांनी. काय काय घेतला नव्हतं काय समजत नाही. आपण खाली इलाव आपल्या खालच्या गोट्यात. इकडे गुरा असतात ती मग अशी बघितलं असतं मी वरतीच आपण ठेवलेली आहे. आणि ही गाय व्यायली 2-3 दिवसापूर्वी म्हणून तिला खाली आणलेला आहे. त्याचा वासरू आहे आणि गाय इकडे आता
चारो खाता. मगाशी पप्पाने दूध चारो कापला नाही, गवत कोवळा कोवळा. दूध काढून गेले असतील आता पप्पा वगैरे. ते आता चरता गाय, गवत खाता. आणि हा वासरू आहे छोटासा. हे बघा स्पर्श आमचं गवत घालता गायक. माझी सासू खरवस बनवता या चालू आहे. खरवस पूर्ण बनवून झालो की तुमका आम्ही दाखवू. चुलीवर घेतला ना, जवळून दाखवते. गायची इकडची याली आहे ना, तिचा दूध आहे. त्याच्यापासून आता आम्ही चिक बनवता आहे. चिकाचा दूध ना गे खरवस तयार होत आता. रात्रीचा जेवण जेवूक बसला. सगळी अशी पोरा रांगेत बसली आहेत. आज रात्रीचा जेवण भात पेटवेचा कालवण आणि फ्राय केलेली सुरमई आहेत. ह्या माझा जेवण घेतलं आहे. हा बघा मस्तपैकी असा या पेटव्याचा कालवण आणि हय फ्राय केलेली सुरमई. बारकी आहेत, मोठी नाही आहेत. हय पप्पा जेवतात. हय गार्गी बसला. हे बघ आमचा स्पर्श आणि ही माझी बायको योगिता. स्पर्श आज काय वाटतं आपल्या हातानं जेवत नाही, भरवतात आहे का योगिता. तर आता आम्ही जेवून घेत आहोत. यावा तुम्ही पण जेवूक. काल जेवून आम्ही भरपूर गप्पा मारत होता. त्यानंतर माझे मेवणे दोघं रात्रभर करंजी करत होते. मग तो माका रात्री मी झोपल्यामुळे मला काय शूट करता येतो नाही. रात्री तुमका मी दाखवलं होते की आमची आई म्हणजे सासू खरवस बनवत होती. तर तुमका मी खरवस दाखवत आहे. काल दूध काढलेला होता चिकाचा, ते तो खरवस केलेलो. अजून खरवस तुमका दाखवत आहे. जो खरवस आता इकडच्या वाडीतल्या घरातल्यांका वाटलो जाणार. हे बघा या 6 वाटेतून खरवस काढलेलो. वाडीतल्या आसपासची काय घरची काय घरात त्यांका घरात दिलो जायत. मस्त दिसता. आता आम्ही कधी खाताव तुम्ही वाट बघताव. आमका आई कधी देता आणि आम्ही खाताव. आईन माका पहिलीच डिश आधी माका दिला ना खरवसची, खाऊन बघतोय. माका पण जाम आवडता. मस्त. तुमका जर खरवस आवडत असाल तर नक्की आमका कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे पण असा प्रोसेस केली जाता काय आणि खरवस खाल्ला जाता काय. जेव्हा खाऊ तुला मस्त एक नंबर. पप्पा खरवस कसं झालं? सुरेखच झालेलं काय आजकालचं खरवस नाही. आम्ही आमच्या जन्मापासून ते आम्ही बघत आलेले आहोत. आमचे आई वडील, आमचे आजोबा हे सुद्धा सगळं काय हे राहिले आमच्या असायच्या पोट्यात. आणि यानुसार आजचा पण खरवस तो आमच्या स्वप्नीने म्हणजे ज्योती वाडेकर हिने पण जो बनवलेला आहे. आणि तिच्या पण हाताला चव अशी आहे की जेणेकरून आमची जशी आई होती पप्पाच्या जशी बनवायची आबा पण एकदम अगदी मस्त पैकी त्याची थोडी ताकद असायची. आणि ते पण आमचे म्हणजे वडिलांना आम्ही आबा म्हणायचो आई. आणि त्याच्या पाठीमागे आमची सूनबाई म्हणजे आमची सूनबाई ही माझी पत्नी ज्योती वाडेकर यांनी सुद्धा आजचा जो खरवस बनवला आहे त्या मागच्या आठवणी खरोखर उजाळा देतात. हाय बघा समूह बसला. योगिता आणि आई विनया आणि हा कायरा खाता खरवस. योगिता खाता. कसो हा गो खरवस कसो हा? कमीच खा ना, कमीच खा. माका ठेव थोडंसं अजून. समूह काय तर पुरणपोळी खाता. पुरणपोळी कशाला होते? मस्त होते ना. पोळीवर सगळी जण तुटून पडली आहेत आता. गारू, कायरा, स्पर्श पण आणि इकडे आमचा छोटासा बाबू पण आहे. चुनुली, निहाल काय खातो तू? काय खातो?
राजदीप पण इकडे पुरणपोळीवर ताव मारून बसला. मी मगाशी खरवस खाल्लंय. आता मेवण्याने केलेली करंजे आणि पुरणपोळी खातात. मी पण सगळं आमच्यासोबत खातात. एक नंबर काय होते पुरणपोळी करंजे पण. करंजे काय रात्री मी कधी केलं माका माहीतच नाही. मी काय झोपलेलं होत आहे. आता माका दिला नाही खाताय मी मस्तपैकी. आमचा नाश्ता वगैरे झाला. आता मी टेरेसवर येऊन बसला. काल जो काय मी इलं आहे सासरवाडी म्हणजे वाड्यात, तर मेवणीने आणि माझ्या सासूने म्हणजे आईने मस्तपैकी काल जेवणाची सोय पण व्यवस्था मस्त केल्याने होती. सकाळी का अगदी डाळ भात होते, घावणे आणि चिकन होता. रात्री पण अगदी नॉनव्हेजच होता जेवण. पेडवेलचा कालवण होता आणि सुरमई फ्राय केलेली होती आणि भात वगैरे. आणि आज नाश्त्यात पण यांनी रात्री मला वाटतं त्यांनी आम्ही झोपल्यानंतर त्यांनी करंजे केल्या नाही आणि दुपारी त्यांनी काल संध्याकाळी त्यांनी पुरणपोळी केल्या नव्हते. नाश्ता पण आता पण भरपूर झाला. तर हे गच्चीवर आता आम्ही येऊन बसला टेरेसवर. जरा आता नाश्ता वगैरे झाला आमचा. अशी जरा गप्पा मारण्यासाठी बसला. यांचा टेरेस हा हे बघू शकता तुम्ही. ती त्या साईडला बघत काल पण दाखवलं होतं. तर ही शेती आहे बघा, भात शेती लोकांची. मस्त एकदम अशी हिरवगार दिसता. आता हळूहळू त्या भात शेती ती आता पिवळसर होत चाललेली आहे. न्यू ए न्यू इकडे बघ. ए न्यू इकडे बघ. आमचा व्हिडिओ लाईक करणार ना तू? करणार ना? बघणार ना तू? हा चल येतं ना? ए बघ इकडे बघ. आता आम्ही जाणार आमच्या गावी जाणार. आता आमच्या देवगडला जाणार. तू येणार दोन दिवस मी थांबले आहे इकडे वाड्यात. आणि मी पण काय 5 दिवस थांबली होती. तर आता आम्ही आमच्या खाच्या गोच्या गुंडाळून आमच्या गावात चाललो देवगडा गाव. तर बस भरपूर 2 दिवस सुट्टी मजा केला आम्ही. सासून माझ्या चांगल्यापैकी एकदम गोड काय आणि काय मासे काय नाव घातला ना. तर आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासात निघाला. परत खूप मजा केला ना. तर औषध आमच्या बघा काय काय वस्तू बांधला ना दुधाला काय आता आईच्या पड पाया माये देत आशीर्वाद. चला आता मी निघताव. सगळ्यांना बाय करताव. आमच्या आता गाडी आमचं वरत तयार झालेलो हा. फायनली आम्ही घरी लाव फ्रेश वगैरे झाला. आणि आता चहा पिताव, नाश्ता करताव. 2 दिवस मी पण मजा केली भरपूर. ह्या दोघांनी पण योग्यता आणि स्पर्शने पण जी सुट्टी चांगली गेली, मजेत गेली. 2 दिवस तर माझी मजा म्हणजे सासू म्हणजे आहे आणि मेवण्यानी तर 2 दिवस मासे काय होते, गोडधोड काय होता. आता निघताना पण आहे ना आमका पुरणपोळी करंजे आणि काय बाईस का खाऊ दिला. तर आता आम्ही घेऊन बसला होते खाता. तर आजचा आमचा व्हिडिओ हा तुम्ही आवर्जून पूर्ण बघा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करून विसरू नका. आणि जे काय तुमचे कमेंट असतील ते आमका नक्की कळवा. आणि आमचा चॅनल आठवणी म्हणजे आठवणी सबस्क्राईब करा. आणि तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना नक्की शेअर करा. तर पुन्हा आम्ही तुमच्यासाठी बघूया, चांगला प्रयत्न करू. अजून चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ.
तर आमचे व्हिडिओ नक्कीच बघत राहा आणि तुमचा प्रेम कोकणी फॅमिली या चॅनलला भरभरून देवा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.